आणि अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश थोरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, ठाण्यामध्ये देखील मुसळधार पाऊस रात्रीपासूनच कोसळतोय। आता मात्र पावसानं काहीशी उसंत घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काय स्थिती आहे, कशा प्रकारे ठाण्यामध्ये पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे? नक्कीच सागर, आपण ठाणे स्थानकावरती आहोत आणि याच ठिकाणी गेल्या 1 ते 1.5 तासापासून आपण या ठिकाणी काही रेल्वे प्रवासी आहेत ते प्रवास करताना पाहायला मिळतं। मात्र 7:45च्या सुमारास पहिली जी येते रेल्वे सेवा जे कल्याण ते CST सुरू झाली होती, त्याच्यानंतर CST ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे सेवा जे सुरू झाले। भांडूप दरम्यान जे पाणी साचल्यामुळे रेल्वे रुळावरती कुठेतरी याचा फटका मध्य रेल्वेवर बसला। मात्र सध्या तरी काही वेळापत्रक जे ते कोलमडलेले आहे, त्यामुळे इंडिकेटरवरती देखील काही ठिकाणचे आता वेळापत्रक इथं दिसत नाही। मात्र सध्या तरी परिस्थिती पाहता मुंबईच्या दिशेने जाणारे जे चाकरमानी आहेत त्यांना मोठा फटका, नाहक त्रास जे तो सहन करावा लागलेला आहे। त्यामुळे नक्की लांब पल्ल्याच्या गाड्या देखील आहेत त्या देखील काही रद्द करण्यात आल्या आहेत। त्यामुळे वेळापत्रक कोलमडल्यामुळे सकाळीची पहिली वेळ आहे याच ठिकाणी चाकरमानी कामावरती निघायला दिसले। मात्र आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे फटका मोठ्या प्रमाणात या रेल्वे प्रवाशांना बसलेला आहे। त्यामुळे नक्कीच काही लोक अजून देखील तास दीड तास या ठिकाणी रेल्वे फटाफटवरती उभे आहेत। मोठ्या प्रमाणात आता गर्दी होण्याची देखील शक्यता आहे। अनेक गाड्या ज्या आहेत ते रखडल्यामुळे याचा फटका जो होतो मध्य रेल्वेवरती बसलेला आहे। त्यामुळे गेल्या 1 ते 1.5 तासापासून लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या पकडण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिक जे प्लॅटफॉर्मवरती बसून आहेत। मात्र पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेल्वेचा फटका जो आहे तो चाकरमान्यांना बसलेला आहे। अजून देखील फलाटवरती त्या पद्धतीची गर्दी दिसून येते। त्यामुळे नक्कीच सकाळची वेळ आहे आणि कामावरती जाण्याची वेळ आहे। मात्र या ठिकाणी काही प्रमाणात अनाउन्समेंट जी होते मात्र CST ते कल्याणच्या दिशेने असेल, या कल्याण ते CSTच्या दिशेने। नक्कीच गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।